तर 20 वर्षांचा संसार उघड्यावर पडला। आता राहिल्या फक्त विटा आणि तडे गेलेल्या भिंती। सोलापुरातल्या माढा तालुक्यातील कुंभार परिवाराची ही परिस्थिती। पावसामुळे घर तर गेलं, व्यवसाय देखील ठप्प झाला। एरवी कोरडी ठाक असलेल्या सीना नदीनं अनेकांचा संसार उद्ध्वस्त केलाय। मी माढा तालुक्यातल्या उंदरगाव या ठिकाणी आहे आणि परशुराम कुंभार यांचं याला घर म्हणायचं का तुम्ही बघा आता, कारण मी आता जिथं तुम्ही ही परिस्थिती बघताय, 4 भिंतीचं हे घर होतं, आता एकच भिंत दिसतीये, त्यालाही भेगा पडल्यात आणि कधी पडेल ते माहिती नाही। काय एकच भिंत दिसते आता घराला? एकच भिंत आहे सध्या एकच परिसर, कारण पूर आल्यामुळे आधी अनेकाचे उद्ध्वस्त झाले उंदरगावात आणि अनेकाचं घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आमच्या पण खोलीला इकडून नदीकडून पूर्ण आल्यामुळे पाणी शिरल्यामुळे पूर्ण भीत पडलेले आहे आणि आमचं आता सध्या म्हणजे इतकं अवघड आहे सध्या की राहण्यापिण्याची खाण्यापिण्याची पाक मांडी कुंडी सगळं वाहून गेलेलं आहे आणि ज्वारी वगैरे सगळं पाक वाहून गेला। व्यवसाय माझा स्टेशनरी दुकान सुद्धा वाहून गेलेलं आहे सध्या। काय परिस्थिती होती त्या रात्री, सोमवारच्या रात्री तुम्ही म्हणताय, काय अवस्था? आता घर काही म्हणाला ना, घरच राहिलेलं नाही, घरच राहिलं नाही। आम्ही हाय असं पावसात भिजून राहतो, नुसतं अंगाच्या कपड्याशी हाय असावं। आम्ही पगारात झोपलेले होते। मी रात्री 2 वाजता आलो, कुठे बघितलं सगळीकडे तर सगळ्या भेगा पडलेल्या होत्या राखा घराला। मग पप्पांना रात्री उठवलं, मग सगळं जेवढं होतं तेवढं जेवढं खायला प्यायला लागतं तेवढं सामान बाहेर काढलं आणि घेऊन गेलो। कागदपत्र सुद्धा माझी इथं सुद्धा, मी 12वीचा विद्यार्थी आहे, मला जर पुढं म्हणलं तर शिक्षणाला ऍडमिशन केलं, डॉक्युमेंट सुद्धा नाहीत माझ्याकडे। 3 मजली स्लॅब बनले, त्याच्यावर होतं झोपलेलो। त्यावेळेस आता मी सकाळी आलो तेव्हा इथे भेगा पडलेल्या, माझं दप्तर वाहून गेलं, तर सगळं झालं, सगळं वाहून गेलं। आता काय शाळेला काय? शाळेला आता शासनाकडून जी मिळेल ती आम्हाला। सरकार बघतंय हे सगळं, सरकारला काय सांगणार असणार या निमित्तानं? सरकारनं काय आम्हाला होतं तो जलद मदत करावी आम्हाला आणि आमचा घर प्रपंच आहे ते आमचा प्रपंच उभा करावा सरकारनं, ही आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे एकदम। ही अशी अनेक कुटुंब आहेत की ज्यांचं सगळं या पावसानं, या सीना नदीला आलेल्या महापुरानं उद्ध्वस्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन युक्रादीसह आफताब शेख, ABP माझा, उंदरगाव, माढा।